आईच्या इथे आले का किती छान आराम असतो ना. आणि इथे भावाच्या रूममध्ये बघा नवीन छान असे पक्ष्यांनी घरटं करायचं चाललेले. आणि हे घरट्यासाठी ना आमच्याच इथलं मम्मीच्या इथलं गवत तोडणं चाललं आहे. आणि आमच्या चिवने मात्र इथे तिची सगळी कोरफडच तोडून टाकली. आणि तिचं असंच काम असतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तिला खेळण्यासाठी काहीही लागतं. आणि इथे तुळस मात्र तिची जळली आहे, त्याच्यामुळे तिला म्हटलं आपण नर्सरीमध्ये जाऊ आणि घरटंसुद्धा घेऊन येऊ. तरी इथे मामाच्या घरी नाही का चिव खूप बोर झाली, कारण खालच्या फ्लॅटमधली तिची मैत्रीणच नव्हती. आणि मग त्याच्यामुळे गेम वगैरे घेत होती. आणि इथे तुळशीबागेतून आहे ना 2 टॉप घेतले होते. तर हा टॉप काय मी एकदाच घातला आणि अगोदरचा टॉप वॉश केला पण तो खूप आकसला गेला. तर आता रिटर्न करावा का नाही ह्याच प्रश्न आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते संध्याकाळी नाही का भाऊजाईचा छान असा बेत होता. मेथीचे पराठे आणि खीर करायची होती आणि छान अशी चटणी, कारण भाजीपोळी खाऊन दररोजचाच कंटाळा आला होता. म्हणून तेच खाण्यापेक्षा म्हणून आज काहीतरी वेगळा बेत केला होता. आणि हे सगळं त्यांनीच डिसाईड केलं होतं आणि त्यांनीच बनवलं. आणि छान असं इथं मग मम्मीला जे लसूण आहे ना तो जास्त सोलून ठेवला 2-3 दिवसांनी, कारण मी घरी जाणार होते. आणि इथे चटणीची तयारी चालली होती. तर चटणीसाठी मस्त असं खोबरं किसून घेतलं. आणि खोबरं काय ओलं नव्हतं, त्याच्यामुळे कोथिंबीर टाकली, लसूण टाकला, मिरची टाकली, दाण्याचा कूट टाकला थोडासा आणि मीठ टाकलं आणि थोडीफार साखर टाकली. लिंबू काय टाकलं नव्हतं, कारण खीर पण खायची होती. आणि छान सात्विक जेवण झालं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.